आज आम्हाला बाहेर फिरायला जायचं आहे. एकदम स्पेशल ओकेशन आहे. काय ते तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण प्रीतमचे बघा इथे अटेम्प्टवर अटेम्प्ट चाललं आहे की हा प्रॉपर असा फिरला पाहिजे आणि फायनली त्याच्या अटेम्प्टला यश मिळालं आहे. चला तर अव्यू इथे झोपून उठला होता आणि बघा प्रीतम एवढं क्यूट बिहेव करतो ना अव्यू बरोबर. मला हे बघून खूप छान वाटतं. वडील मुलाचा असो किंवा मुलीचा असो, वडील असतो आणि तो प्रत्येक गोष्टींसाठी त्याचे पूर्ण 100% देतो की मुलगा हॅप्पी असावा आणि बायकोसुद्धा. बघा अव्यूला तो किती प्रेमाने जवळ घेतो आहे. संध्याकाळच्या वेळेस मी केक घ्यायला गेली होती कारण संध्याकाळी आम्हाला कुठेतरी बाहेर जायचं होतं. त्यासाठीच इथे माझी सगळी वळवळ चालली होती. केक घेऊन आली, लगेच घर थोडंसं आवरायला घेतलं. घर आवरल्यानंतर मला रेडी व्हायचं होतं म्हणून मी पटकन छान असे हातपाय वगैरे धुवून घेतले आणि छान असं रेडी व्हायला गेली. सगळ्यात आधी छान असं टोनर लावलं. टोनर लावल्यानंतर ना 30 सेकंड्सचं नक्कीच तुम्ही नेहमी गॅप घ्या. तेव्हापर्यंत ते छान असं ॲब्झॉर्ब होऊन जातं आपल्या फेसमध्ये. त्यानंतर तेव्हापर्यंत मी छान हेअर्स करून घेतले आणि बघा आता मी सनस्क्रीन आणि बाकी गोष्टी लावून पण इथे रेडी झाली होती. वरून थोडं पावडर मी नेहमीच लावते, मला छान वाटते कारण फ्रेग्रन्स येतो. आणि हे इयरिंग्स लास्ट टाइम मी तुळशी बागेतून आणले होते जे की मला खूप आवडले, माझ्यावर खूप छान सूट झाले. त्यानंतर जाण्यापूर्वी छान असं देवाची पूजा करून घेतली आणि आम्ही गेलो होतो वर्षाकडे कारण आज दादांचा बर्थडे होता. तिच्याकडे गेल्यानंतर मी ड्रायफ्रुट्सच्या लाडूवर आणि अव्यूने कॅन्डीजवर टाव मारला. त्यानंतर आम्ही छान असं हॉटेलमध्ये गेलो होतो. छान छान स्टार्टर्स इथे ट्राय केलं. या हॉटेलमध्ये मला येण्याची खूप दिवसाची इच्छा होती आणि फायनली ती पूर्ण झाली. त्यानंतर आम्ही आणलेला केक दादाने इथे कट केला आणि मस्त असं केक खाऊन आम्ही दिवसाचा शेवट केला. चला आपण भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय 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 बाय.